श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. महाराष्ट्रात अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यात शिर्डी सर्वांना परिचित आहे. साईबाबांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पावन झालेले गाव अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे. शिर्डी हे साईभक्तांचे पंढरपूर आहे. भावभक्तीने शिर्डीची वारी करणाऱ्यांना श्री बाबांच्या कृपेचा आजही अनुभव येतो. त्यांच्या समाधी दर्शनाने मन शांत होते. ते भक्तिप्रेमाने भरून जाते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी ख्याती असलेले साईबाबा 16 वर्षाचे असताना शिर्डीत एका निंब वृक्षाखाली प्रकट झाले. ते कोण, कुठले, त्यांचे मातापिता कोण, त्यांची जात कोणती, ते कोणत्या धर्माचे, त्यांचे गोत्र काय, ते कोठे जन्मले, या प्रश्नांची उत्तरे साईंकडून कधीच मिळाली नाहीत. अनेकांनी त्यांचा पूर्व इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश आले नाही. शिर्डीत नाना चोपदारांची आई सर्वांना सांगायची की साईबाबा 16 वर्षांचे असताना निंबाखाली एकटेच बसलेले प्रथम दृष्टीस पडले. त्यांच्या समेत अन्य कोणीही नव्हते. सतत तपमग्न असलेल्या त्या बालकाला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटे. तो कोणाशी बोलत नसे, कोणाच्या घरी जात नसे. लोकांना त्याच्याबद्दल आदर वाटे. ते त्याला नमस्कार करीत. जनमानसात त्याच्याविषयी विलक्षण कुतूहल होते. एकदा शिर्डीत राहणाऱ्या एकाच्या अंगात खंडोबाचा संचार झाला. लोकांनी देवाला त्या बालकाची हकीकत सांगितली. त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा घुमणाऱ्या मार्फत खंडोबा म्हणाला, कुदळ आणा, मी सांगतो ते खणा, म्हणजे त्याच्याविषयीची माहिती मिळेल. लोकांनी कुदळी आणल्या. खंडोबाच्या सांगण्यावरून निंबाजवळची जागा खणली. आधी काही विटा लागल्या. त्या बाजूस खोदल्यावर आत एक भुयार दिसले. त्यात तळघर होते. त्या तळघरात एक गोमुखी पाट, एक जपमाळ आणि 4 प्रदीप्त समया होत्या. ते पाहून लोकांना मोठे नवल वाटले. खंडोबा म्हणाला, हा बालक या स्थानी 12 वर्ष तपश्चर्या करीत होता. लोकांनी त्या बालकाला त्या स्थानाचे रहस्य विचारले. तो म्हणाला, हे माझ्या गुरूंचे स्थान आहे. हे अतिशय पवित्र आहे. याचे जतन करा. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लोकांनी ते स्थान विटा रचून पूर्ववत बंद केले. आपल्या गुरूंचे स्थान म्हणून श्री बाबांचे त्या निंब वृक्षावर खूप प्रेम होते. साईबाबांच्या गुरूंचे स्थान म्हणून लोक आजही तेथे नमस्कार करतात. कालांतराने साईभक्त साठ्यांनी ती जागा विकत घेऊन तेथे इमारत उभी केली. निंब वृक्षाभोवती पार पडले. निंब वृक्षाभोवती पार बांधला. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.